पाहिलं, हे सगळं काही काळापासून घडत असलेल्या घटनांचा पुनरावलोकन आहे. मागील काही दिवसापासून कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबावरती अन्याय होत असलेला आपण पाहिलं असालच. हे सगळं पाहताना तुमच्या मनात कुठेतरी असं वाटत नाही का की ही परिस्थिती आपण लोकांनी कदाचित आपल्या दुर्लक्षामुळे स्वतःवरती ओढून घेतली आहे? कारण आपण सगळेच जण या घटना खूपच गृहीत धरत आलो आहोत. जोपर्यंत आपल्यावरती काही होत नाही तोपर्यंत आपण शांत राहतो. आपल्याला काय फरक पडतो असं मनात बाजूला होतो. आता प्रत्येक मराठी माणसाने यावर ठामपणे आवाज उठवायलाच हवं असं माझं तरी स्पष्ट मत आहे. या एक घटनेदरम्यान एक गोष्ट आशादी अशी वाटली की महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेविरोधात ठामपणे आपलं मत मांडलं. मग ते जितेंद्र आव्हाड असो, NCP पक्षातले आदित्य ठाकरे असोत, उद्धव ठाकरे गटामधले, देवेंद्र फडणवीस असो भाजपमधले, आणि आपले लाडके राज ठाकरे साहेब मनसेमधून नेहमीच या गोष्टीवरती अग्रेसर असतात. असो, पण हे केवळ राजकीय पुढाऱ्यांवरती सोडून चालणार नाही. प्रत्येक मराठी व्यक्तीने हा अन्याय वैचारिक किंवा वैयक्तिक पातळीवरती घेतला पाहिजे. आपण प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या भरोश्यावरती राहू शकत नाही. जिथे अशा प्रकारच्या मराठी द्वेष्टा मानसिकतेचा उगम होतो तिथेच त्याला थांबायला हवं. अन्यथा भविष्यात ही परिस्थिती आपल्या सर्वांसाठी अत्यंत भयंकर होऊ शकते. लोक म्हणतात, तुला काय जातं बोलायला, तू तर गल्फ कंट्रीमध्ये काम करतो, दम असेल तर इकडे येऊन बोल. ह्या मुद्द्यावरती माझं एकच उत्तर आहे, मी बाहेर जरी असलो तरी तिथल्या परिस्थितीवरती मला जर बोलावंसं वाटत असेल तर तुम्ही तिकडे राहून सुद्धा तुमचं रक्त कधी उसळणार? राजकीय पक्ष किंवा परिस्थिती कोणती असो, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आता आपल्याला एकत्र येऊन ठामपणे एकमेकांची साथ देऊन या वाढत्या विकृत मराठी द्वेष्ट्या मानसिकतेला सडेतोड उत्तर द्यावं लागेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कोणतंही सरकार महाराष्ट्रात सत्तेत असो, मराठी विरोध हा गुन्हा मानला जावा, महाराष्ट्र द्रोह हा गुन्हा मानला जावा आणि त्या विरोधात कठोर कायदा अस्तित्वात आणावा अशी माझी नम्र विनंती आहे. जय महाराष्ट्र.